नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही आमच्या शेतातील गावरान सीताफळाची म्हणजेच बाळनागरी सीताफळाची बाग आहे आणि ह्या बागेला हे 4थे वर्ष आहे आणि सीताफळाच्या बागाचे 1.5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण अशामध्ये गावरान आंब्याच्या कोयांची रोपटे लावली होती। घरच्याच गावरान आंब्याच्या कोयांची रोपटे लावली होती आणि 1 ते 1.5 वर्षानंतर आपण घरीच आपल्या असणाऱ्या केशर आंब्याचे कलम केलेले आहे आणि हे जे 2 सीताफळाच्या लाईनीमधलं अंतर आहे ते आहे 14 फूट आणि 2 सीताफळाच्या झाडामधले अंतर आहे 10 फूट आणि 10 फुटामध्येच आपण हा आंबा लावलेला आहे। हा आंबा पाहत आहात तो आपण हे 3 वर्षाची रोपटे आहे, म्हणजे हे 3रे वर्ष चालू आहे आता। तर 3 वर्षामध्ये पहा जवळपास याची हाईट आता 5.5-6 फूट हाईट झालेली आहे आणि बुड पाहत असाल आपण असे आहे, म्हणजे पुढच्या वर्षी म्हणजे 4थ्या वर्षी थोडे बहुत फळ ह्याला निघू शकते आणि अशी मिश्र फळ शेती केली तरी सुद्धा खूप फायदेशीर राहू शकते आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते। आपण वर्षानुवर्ष पारंपरिक पिके घेऊन सोयाबीन असो, हरभरा असो, कांदा असो, ज्वारी असो, अशा पिकांमध्ये आपण आपली अख्खी पिढी जरी घालविली तरी म्हणावी आर्थिक प्रगती होत नाही। 2-3 वर्षाची सरासरी जर काढली तर सर्व पिके सोयाबीन असो, कांदे असो, सर्व म्हणावी फायदा देणार नाहीत आणि शेतकऱ्यांची एक आर्थिक प्रगती किंवा आर्थिक क्रांती घडवून आणू शकत नाहीत। तर अशी मिश्र फळशेती केली तर नक्कीच फायदेशीर आणि भरवशाची आणि चिंतामुक्त अशी शेती होऊ शकते। धन्यवाद।